गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी यशपाल बाळासाहेब सावंत, डेडिकेटेड मार्केटिंग कोच म्हणून यशनीतीमध्ये काम करत आहे. आम्ही यशनीतीमध्ये काम करत आहे फार्मा कंपन्यांसाठी. आम्ही स्ट्रॅटजी बनवतोय. तर या 2025 आणि 26मध्ये आर्थिक नियोजन ओनरचं कसं असावं यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश जे काही ओनरला जे काही प्रॉब्लेम येतात फार्मा ओनरला त्याच्यावर आम्ही डिस्कस करणार आहे. तर आम्ही डिस्कशन करताना आमचे जे संतोष सर आहेत त्या संतोष सरांना मी बोलवतोय. या सर, गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. संतोष सरांबद्दल मला सांगायचं आहे, जवळपास 24 वर्षांचा संतोष सरांना फार्मामधील अनुभव आहे. ॲज अ MR मॅनेजर, RSM, झोनल मॅनेजर, त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून पण सरांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. तर सर, ॲज अ ओनर म्हणून, मी ABC कंपनीचा ओनर म्हणून मला असे बरेचसे क्वेश्चन आहेत सर. ओके, जे क्वेश्चनचे मला आन्सर पाहिजे आहेत. बोला ना सर. काय उद्देश हाच आहे की 2025-26 मध्ये कंपन्यांचं नियोजन मला कसं करावं लागेल. माझ्या कंपनीमध्ये 10 MR आहेत, 2 मॅनेजर आहेत, 2 HR आहेत, 1 PMT म्हणून काम करते. ओके, तर 25-26 साठीचं नियोजन सर मला पाहिजे होतं. सर्वात पहिल्यांदा सर हा मला एकच प्रॉब्लेम येतोय, ॲज अ कस्टमर म्हणजे प्रिस्क्राईब कस्टमर आपले जे आहेत सर, त्यामध्ये मला कस्टमर जे आहेत ते प्रिस्क्राईब कस्टमर कसे वाढवायचे सर. ओके. हॅपी यशनीती. माझं नाव संतोष पांढरे. ॲज अ इथिकल फार्मा ट्रेनर म्हणून फार्मा कंपन्यांमध्ये मी काम करत आहे. भरपूर कंपन्यांबरोबर काम करताना व्हरायटी ऑफ क्वेश्चन ओनरचे, MRचे, मॅनेजरचे येत असतात. त्यात ओनर हा महत्त्वाचा विषय. जसं की आता 2025-26 वर्ष चालू होते, नवीन वर्ष आर्थिक वर्ष चालू होत आहे. याच्यामध्ये हा पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे की बाबा कस्टमरचा कोणता प्रश्न सर? कस्टमरचे प्रिस्क्राईब कस्टमर आपण कसे वाढवायचे. आता एखाद्या कंपनीमध्ये बरं का यशपाल सर, एखाद्या कंपनीमध्ये प्रिस्क्रायबर कस्टमर काही कंपनीमध्ये फारच कमी आहे, परंतु सेल ठीक आहे. हा, ठीक आहे, म्हणजे सरासरी 50-60 लाख रुपये समथिंग सेल असतो, परंतु तिथं प्रिस्क्रायबर कस्टमर कमी आहे. आणि काही कंपनीमध्ये अशी घटना घडते की प्रिस्क्रायबर कस्टमर भरपूर आहे, परंतु ती कंपनी सस्टेनेबल राहते कायम. पण ज्या कंपनीमध्ये सेल जास्त असून जर प्रिस्क्रायबर कस्टमर कमी असतील तर समजून घ्या त्या ठिकाणी ती कंपनी उद्या अडचणीत येणार आहे. पहिला विषय समजला पाहिजे की आपल्या कंपनीमध्ये प्रिस्क्रायबर कस्टमरची संख्या वाढली पाहिजे. ओके, हा पहिला बेस असला पाहिजे. आणि प्रिस्क्रायबर कस्टमर कमीत कमी एखाद्या कंपनीमध्ये जर धरून चाला, कमीत कमी 600 प्रिस्क्रायबर नसतील तर त्या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. म्हणजे थोडक्यात जरा तुमचा 1 कोटी 2 कोटी जर सेल असेल तर धरून चालायचं तो सेल उद्या खाली येणार आहे. ओके. आज जर 50-60 लाख सेल असेल तोही खाली येणार आहे. ओके. तर कंपनीमध्ये कायमस्वरूपी प्रिस्क्रायबर कस्टमर हा सरासरी मिनिमम मेंटेन करा 600. हा एक बेसिक आकडा आहे, लक्षात घ्या. त्या बेसिक आकड्याच्या पुढे जेवढं जमल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा. कंपन्यांसाठी हा लॉंग टर्म सब्जेक्ट राहील. लॉंग टर्म तुम्हाला फायदा पण त्याचे बेनिफिट राहतील. हा विषय राहू शकतो. आणि प्रिस्क्रायबर कस्टमर कमी आहेत याचा अर्थ असा आहे की तुमच्या कंपनीमध्ये जरी सेल जास्त असला तरी तो उद्या कमी कमी होत जाणार आहे. ओके. याच्यासाठी तुमच्या कंपनीमध्ये काही व्हरायटी ऑफ सिस्टीम, व्हरायटी ऑफ स्ट्रॅटेजी अप्लाय केल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या कंपनीमध्ये एक परिपूर्ण कंपनी होईल अशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. सर, तुम्ही आता जसं मला सांगितलं की 600 प्रिस्क्रायबर असले पाहिजे. ओके. 2025-26 साठी हे टार्गेट आपण ठेवू शकतो सर कंपनीसाठी. नक्कीच. पण सर काय होतं सर, MR लोक माझे कॉल करतात सर, ठीक आहे, पण कॉल करतात पण ते कन्व्हर्जन रेशो तेवढा होत नाहीये. असंही नाही की सर माझे जे RSM पण व्हिजिटला जातात त्यांच्यासोबत, ASM व्हिजिटला जातात सर, कॉल करतात पण कन्व्हर्जनचा रेशो हा खूपच कमी आहे. याच्या मागं काय कारण असणार आहे सर? MR लोकांचे कॉल होतात, मॅनेजरचे कॉल होतात, RSMचे कॉल होतात, तरीही सर कन्व्हर्जन रेशो हा कमी आहे सर. काय करावं लागेल सर त्यासाठी? मी नक्कीच तुम्हाला सांगेन, लक्षात घ्या, हा संभावनाचा सिद्धांत आहे. जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना भेटाल तेवढे जास्तीत जास्त कस्टमर तुमच्या कंपनीत येतील आणि तेवढा तुमचा मोठा सेल होईल. तुम्ही किती जरी म्हटला की तुमचे MR मॅनेजर डॉक्टरांना भेटत असतील, मी नाही म्हणत नाही. आज तुम्ही तुमचं काही ऍप ट्रॅक करा किंवा त्या गोष्टीमध्ये फोकस करून बघा की बाबा आपल्या MRने आज दिवसभरामध्ये 10 जे काही तुमच्या कंपनी टार्गेट आहे 10 आहे, काही कंपनी 15 असतं, काही कंपनी 12 असतं. मग हे जे काही XYZ टार्गेट आहे हे लोक पर डे पूर्ण करतायत का? ओके. तुम्ही किती जरी म्हटला की बाबा आमचे MR भेटतायत, सगळं होत आहे, किंवा तुम्ही म्हणता की सर आम्ही ऍप पण बघतो, ऍपमध्ये आम्हाला कळतं की जाऊन भेटतायत, बोलतायत, परंतु काम होत नाही. नाही सर, कसं होतं की काही MR लोक बाहेरच्या बाहेरच माघारी येतात. असे काही घटना आहेत. आज जात नाहीत जोपर्यंत त्या MRला, मॅनेजरला गोल देत नाही तुम्ही. ओके. त्यांना गोल दिला पाहिजे. कुठल्या स्वरूपाचा गोल द्या, तर एक आर्थिक स्वरूपाचा गोल द्या त्यांना. की बाबा ह्या वर्षामध्ये तुला 1 लाख 2 लाख तुला 5 लाख इन्स्टिट्यूट कमवायचं आहे. आणि हे इन्स्टिट्यूट त्या लोकांना तुम्ही जोपर्यंत देत नाही किंवा त्या लोकांना तुम्ही जे प्रत्येक मोटिवेट करताय आर्थिकच बाबतीत नाही, तर बाकीच्या कंपनीमध्ये तुमच्या काही प्रमोशन द्या त्यांना. ओके. MRचं मॅनेजर करा, इंटर्नल प्रमोशन आपण त्याला म्हणतो, किंवा काही MR लोकांना एक वेगळ्या पद्धतीने काही आयात तयार करा.
दुसरी गोष्ट मी म्हणेल की तुमच्या सेल्समध्ये सहजता आहे का सेल करण्यामध्ये, काही एमआर फार हेजिटेट होतोय, त्याला त्रास होतोय का ते काम करताना, हेही बघा. ओके. अशा काही गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केल्या तर तुमच्या एमआरला जर तुम्ही म्हणता कॉल होतोय परंतु सेल होत नाही, तर ह्या ठिकाणचे एक मुद्दे काही यातले देऊ शकतात. अजून काय प्रश्न असतात तर यात विचारू शकता. सर कसं होतं माहितीये का, हे जे तुम्ही सांगितलं सहजता आली पाहिजे कामामध्ये, हे तेवढंच गरज आहे. पण सर कंपनी आणि कस्टमर ह्यांच्यामध्ये जी काही जी कनेक्टिंग लिंक असते ती कनेक्टिंग लिंक वाढली पाहिजे, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये बॉन्डिंग होऊन कंपनीची पण ग्रोथ झाली पाहिजे. त्यासाठी काय सांगता येईल सर?